नमस्कार मित्रांनो, मी किशोर माले स्वागत करतोय तुमचं टेक्निकल किशोर या चॅनलवर। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण NPS वात्सल्य योजना 2024 बद्दल माहिती जाणून घेणार आहोत। नुकतंच निर्मला सीतारामन यांनी देशाचा बजेट सादर केला आणि त्या बजेटमध्ये निर्मला सीतारामननी या योजनेचा अनाउन्समेंट केलेली आहे। तर काय ही योजना आहे, कशा पद्धतीने या योजनेचा फायदा तुम्हाला होणार आहे, या योजनेअंतर्गत तुम्ही 10,000 रुपयाचा गुंतवणुकीवर 63 लाख रुपयाचा रिटर्न मिळवू शकतात। या योजनेची संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमधून देणार आहे। मित्रांनो, आपल्या चॅनलवर मी तुमच्यासाठी कामाच्या योजना व तुमची कामाची माहिती घेऊन येत असतो, म्हणून आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो, आणि मग पुढे हा व्हिडिओ पूर्ण बघा। चला तर पाहूया NPS वात्सल्य योजना काय आहे। मित्रांनो, पालकाच्या निवृत्तीची सोबतच त्यांच्या मुलाच्या निवृत्तीसाठीही सोय उपलब्ध करून या NPS वात्सल्य योजनेअंतर्गत निर्मला सीतारामन यांनी बजेटमध्ये सांगताना सांगितलेले आहे। या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे ज्या माध्यमातून पालक आपल्या अल्पवयीन मुलांच्या भविष्यासाठी आर्थिक तरतूद करू शकतात। NPS वात्सल्य योजनेअंतर्गत व्यक्ती फक्त स्वतःच्या भविष्याचा नाही तर आपल्या मुलांच्या भविष्याचाही देखील आर्थिक तरतूद करू शकणार आहे। या योजनेअंतर्गत अल्पवयीन मुलांच्या पालकांनी त्यांच्या भविष्यासाठी गुंतवणूक करून आई वडील आपल्या मुलांच्या नावे खाते उघडू शकतात आणि त्यात पैशांची गुंतवणूक करू शकतात। NPS वात्सल्य योजनामध्ये मुलांच्या वयाची जी 18 वर्ष पूर्ण केल्यानंतर त्यांचे NPS खाते हे नॉन NPS मध्ये देखील रूपांतर करता येते। म्हणजे आता एक महत्त्वाचं काय आहे, तर तुमचं जे तुम्ही 18 वर्षापर्यंत NPS खातं राहील, त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट कराल। 18 वर्षानंतर हे खातं तुमचं नॉन NPS होईल, म्हणजे जेवढंही तुमचं रिटर्न आहे ते तुमचं डायरेक्ट सेव्हिंग अकाउंटमध्ये कन्वर्ट होणार आहे। या योजनेअंतर्गत गुंतवलेले पैसे वयाच्या 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर नॉन NPS मध्ये रूपांतर करता येते, असे केंद्रीय निर्मला सीतारामन यांनी आपल्या बजेट भाषणामध्ये सांगितलं होतं। आता NPS वात्सल्य योजना ही योजना जी मुले मोठी झाल्यावर त्यांची आर्थिक सुरक्षितता निश्चित करण्यासाठी तयार करण्यात आलेली आहे। या योजनेचा तो मोठा उद्देश आहे। जेव्हा आपण आपल्या मुलांच्या भविष्यासाठी चिंतित असतो, म्हणून आपण त्याच्यासाठी काहीतरी सेव्हिंग बघत असतो, सेव्हिंग प्लॅन्स बघत असतो। ते SIPच्या स्वरूपात असतो किंवा कुठेतरी फिक्स डिपॉझिटच्या स्वरूपात असतो। पण मित्रांनो, तुम्ही जरी NPS योजनेत 10,000 रुपयाची SIP केली तर मुलं 18 वर्षाची झाल्यावर त्यांना 63 लाख रुपयाचा निधी हा जमा होतो NPS अकाउंटमध्ये, आणि 63 लाख जमा झाल्यानंतर म्हणजे 18 वर्ष झाल्यानंतर तुम्ही त्याला नॉन NPS अकाउंटमध्येही कन्वर्ट करू शकतात। म्हणजे तुम्हाला तो पैशांचा यूज करता येईल तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी किंवा त्यांचा भविष्याचा विचार करण्यासाठी। त्यानंतर चला तर आता ओव्हरऑल डिटेल्स या NPS स्कीमची आपण पाहणार आहोत। याचं मुख्य नाव ठेवण्यात आलं आहे ते म्हणजे वात्सल्य योजना 2024, आणि याला NPS वात्सल्य योजना असंही म्हणतात। केंद्र सरकारने याला सुरू केलेली आहे। देशातील नागरिक यासाठी अप्लाय करू शकतात। अप्लायची पद्धत जी आहे ती ऑनलाईन आणि ऑफलाईन दोघं पद्धतीने, जी तुम्हाला स्क्रीनवर वेबसाईट दिसते, ही वेबसाईटची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही या वेबसाईटवर जाऊन ऑफिशियली या स्कीमसाठी अप्लाय करू शकतात। आता या योजनेसाठी तुम्हाला काही डॉक्युमेंट्स लागणार आहेत, ते म्हणजे आधार कार्ड, रेशन कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, मोबाईल नंबर, ईमेल ID, पासपोर्ट आकाराचा फोटो आणि स्वयंघोषित प्रतिज्ञापत्र, एवढ्या गोष्टी तुम्हाला या योजनेसाठी अप्लाय करण्यासाठी लागणार आहेत। तर मित्रांनो, तुम्हाला NPS स्कीम अंतर्गत रिटर्न कशा पद्धतीने मिळणार आहे, तर 10 वर्षानंतर तुम्हाला 14.28% रिटर्न मिळणार आहे। तुम्हाला मासिक 10,000 रुपयाची गुंतवणूक करावी लागेल। तुम्ही एकूण गुंतवलेली रक्कम जी असेल ती 18 लाख रुपये असेल, आणि त्याच्यावर जर तुम्हाला रिटर्न मिळणार आहे तो म्हणजे 45,518 रुपये तुम्हाला रिटर्न मिळणार आहे। अशी टोटल तुमची होईल 63,518 रुपये। तर अशा पद्धतीने तुम्हाला हा रिटर्न मिळणार आहे। तर या योजनेसाठी तुम्ही कशा पद्धतीने अप्लाय करायचं आहे, तर सर्वप्रथम तुम्हाला अर्ज करण्यासाठी ऑफिशियल वेबसाईट जी की आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे, यानंतर नोंदणी या पर्यायावर क्लिक करा। तुमचा मोबाईल नंबर किंवा आधार कार्ड नंबर जो लिंक असेल तुम्हाला तो तिथं टाका। त्यानंतर तुम्हाला एक OTP येईल, तो टाका। त्यानंतर तुमच्यासमोर एक पेज ओपन होईल, त्यामध्ये एक अर्ज उघडेल। अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती अचूक पद्धतीने भरा। त्यानंतर आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करा। त्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करून जे रिसिट असेल ती रिसिट सांभाळून ठेवा। अशा पद्धतीने तुम्ही NPS वात्सल्य योजना 2024 साठी अर्ज प्रक्रिया ही पूर्ण केलेली असेल। आणि तुम्हाला जरी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे तर तुमच्या जवळच्या सेंट्रल बँक, म्हणजे जे नॅशनलाइज बँक असतील, सेंट्रल बँक असतील, याच्यामध्ये जाऊन तुम्ही या योजनेसाठी अप्लाय करू शकतात। व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा, आणि अशाच माहितींच्या व्हिडिओसाठी आपला चॅनल आजच सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद मित्रांनो।